फरीदाबाद स्फोटक प्रकरणी आणि दिल्लीतील स्फोटाप्रकरणी आता छापेमारी सुरू आहे। लखनौमध्ये देखील एटीएस कडून छापेमारी केली जाते। डॉक्टर शाहिनाला कालच फरीदाबादमधून अटक करण्यात आली होती। फरीदाबादमध्ये स्फोटकं जप्त झालेली होती, त्यानंतर दिल्लीत स्फोट, या दोन्ही नंतर आता लखनौमध्ये देखील एटीएस कडून छापेमारी केली जाते। डॉक्टर शाहिनाला फरीदाबादमधून कालच अटक करण्यात आलेली होती। फरीदाबादमध्ये मोठा शस्त्रसाठा सापडलेला होता। अमोनियम नायट्रेटसह काही केमिकल आणि शस्त्र जप्त करण्यात आलेली होती। त्याच संदर्भात आता लखनौमध्ये देखील एटीएस कडून छापेमारी केली जाते। दिल्ली स्फोटामागे व्हाईट कॉलर मॉड्यूल, दिल्ली स्फोटाशी 5 डॉक्टरांचं कनेक्शन आहे। दहशतवादी हल्ल्यात डॉक्टरांचा संबंध असल्याचा संशय आहे। दिल्ली स्फोटामागे व्हाईट कॉलर मॉड्यूल। दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील स्फोटात व्हाईट कॉलर मॉड्यूल कनेक्शन पाहायला मिळतंय, कारण यात 1-2 नव्हे तर 5 डॉक्टरांचा संबंध असल्याचं समोर येत आहे। दिल्लीत स्फोटापूर्वी जम्मू काश्मीर आणि फरीदाबाद पोलिसांनी संयुक्त कारवाईत 2 ठिकाणाहून 2900 किलो आयईडी बनवण्याचं केमिकल, शस्त्र आणि दारुगोळा जप्त केला। ही कारवाई जैश-ए-मोहम्मद आणि अन्सार गजवात उल हिंद या दहशतवादी संघटनांशी संबंधित आंतरराज्य नेटवर्कचा छडा लावण्यासाठी झाली। तपास यंत्रणांची कारवाई आणि दिल्ली स्फोट याचा थेट संबंध आहे। या दहशतवादी हल्ल्यात डॉक्टरांचा संबंध समोर येत आहे। प्रत्येक पुरावा कुठल्या ना कुठल्या डॉक्टरशी जोडला जात आहे। डॉक्टर उमर मोहम्मद, स्फोटातील I-20 कार पुलवामातील डॉक्टर उमरच्या नावावर आहे। स्फोटावेळी तो कारमध्येच होता। डॉक्टर आदिल अहमद, जम्मू काश्मीर पोलिसांनी अनंतनाग इथे डॉक्टर आदिल अहमद राठरला अटक केली। तो अनंतनाग मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर होता। त्याच्या लॉकरमधून AK-47 रायफल सापडली। त्याचा जैश आणि अन्सार गजवात उल हिंदशी संबंध आढळला। डॉक्टर शाहिना शाहिद, फरीदाबादमध्ये अटक करण्यात आलेल्या डॉक्टर शाहिनाचाही दिल्ली स्फोटाशी संबंध। भारतात महिलांची जैश संघटनेसाठी भरती करण्याची शाहिनावर जबाबदारी होती। जमात उल मोमिनत ही जैशची महिला शाखा आहे। मसूद अझहरची बहीण या महिला शाखेची प्रमुख आहे। 7 नोव्हेंबरला लखनौच्या महिला डॉक्टर शाहिना शाहिदच्या कारमधून कॅरोम कॉक नावाची असॉल्ट रायफल सापडली। महिला डॉक्टर शाहिना शाहिद फरीदाबादच्या अल फलाह युनिव्हर्सिटीत कार्यरत आहे। डॉक्टर अहमद मोहिउद्दीन, गुजरात एटीएसनं 7 नोव्हेंबरला हैदराबादच्या डॉक्टर अहमद मोहिउद्दीन सय्यदला अटक केली। त्यानं चीनमध्ये शिक्षण घेतलेलं आहे आणि रिसिन नावाचं विषारी रसायन तो तयार करत होता। त्याने दिल्लीच्या आझादपूर मंडी, अहमदाबादच्या नरोडा फ्रूट मार्केट आणि लखनौच्या RSS कार्यालयाची रेकी केली होती। डॉक्टर मुजम्मिल शकील, 10 नोव्हेंबरला फरीदाबादमधून काश्मीरचा डॉक्टर मुजम्मिल शकील याला अटक झाली। तो अल फलाह युनिव्हर्सिटीत शिकवत होता। त्याच्याकडून 360 किलो अमोनियम नायट्रेट आणि 2563 किलो स्फोटकं जप्त केलीत। त्याचा जैशशी संबंध आहे आणि तो श्रीनगरमध्ये दहशतवादी पोस्टर लावण्यात सामील होता। सुरक्षा यंत्रणेच्या संपर्कात षडयंत्र करणाऱ्यांना सोडणार नाही, दोषींना कठोर शिक्षा देणार, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय। षडयंत्र रचणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही, असंही पंतप्रधान मोदी यांनी म्हटलंय। दिल्ली स्फोट प्रकरणावर पंतप्रधान मोदींचा भूतानमधून इशारा। पूरा देश उनके साथ खड़ा है। मैं कल रात भर इस घटना की जांच में जुटी सभी एजेंसियों के साथ, सभी महत्वपूर्ण लोगों के साथ संपर्क में था। हमारी एजेंसियां इस षड्यंत्र की तह तक जाएगी। इसके पीछे के षड्यंत्रकारियों को बख्शा नहीं जाएगा।